मागील भागात आपण पाहिलं, प्रणीत आणि नयनाचं लग्न जुळलं होतं. लग्न जुळलं त्या दिवशी प्रणीत आणि नयनाचं काहीच बोलणं झालं नव्हतं. नयनाला वाटलं नंतर प्रणीत फोन करून कधीतरी तिच्यासोबत बोलेल, पण तिची ही अपेक्षाही फोल ठरली होती. प्रणीतनं तिला फोन केला नव्हता. प्रणीतच्या फोनची नयना रोजच वाट बघत होती. असंच एक दिवस ती सामान आणायसाठी दुकानात गेली होती, तेव्हा तिला रस्त्यात तिची मैत्रीण योगिता भेटली होती. दोघीजणी बोलत बोलत घरी येत होत्या. पाहूया पुढं दुसऱ्याची बायको भाग 22. नयने, माझी एक मैत्रीण आहे, ती पूनम, माहिती ना तुला? योगिता म्हणाली. हो ग, मागच्या वर्षी लग्न झालं ना तिचं? नयना म्हणाली. हो ग, तीच. तिचं काय ग? नयनानं विचारलं. ती माहितीये काय सांगायची? योगिता म्हणाली. काय ग? नयनानं तिला विचारलं. अगं, तिचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा तिचा नवराही असाच तिला फोन बिन काही करायचा नाही. लग्न होईपर्यंत तर तिच्यासोबत चकार शब्दही बोलत नव्हता. योगिता म्हणाली. मग ग योगे, काय झालं होतं? नयनाला आश्चर्य वाटलं आणि सोबत भीतीही वाटली. काही नाही ग, लग्नानंतरही तो असाच राहायचा म्हणे, काहीच बोलायचा नाही. नंतर मग हळूहळू बोलायला लागला. नंतर तर मग तिला समुद्र आवडतो म्हणून तिकडं दक्षिणेत फिरायला घेऊन गेला. आताही मस्त दर शनिवार रविवार फिरायला, बाहेर जेवायला नेत असतो म्हणे. योगिता सांगत होती. हो का? नयना कसंनुसं हसली. हो, म्हणजे मुलांनाही नवीन नात्यात रुळायला वेळ लागत असेल, योगिता म्हणाली. असेल बाई तसं, नयना म्हणाली. नयने, पोरांना पण अवघड जात असेल का ग लग्नानंतर जुळवून घ्यायला? आपण आपलं घरदार सोडून त्यांच्या घरी जातो, तसंच त्यांच्याही घरात अनोळखी माणूस आलं तर त्यांनाही अवघडच जात असेल की. आपल्या घरात येणाऱ्या माणसाचा स्वभाव कसा आहे, ती व्यक्ती आपल्या घरात नीट ॲडजस्ट होईल ना, या गोष्टींची चिंता त्यांनाही होत असेलच की. जसं आपल्याला वाटतं नवं घर, नवी माणसं कसे असतील, आपल्याला जशी एक भीती छळत राहते, तशी त्यांनाही एक अनामिक भीती छळत असेल ना, योगितानं विचारलं. काय माहिती बाई, नयना उत्तरली. ते सगळं मरू दे, मला सांग, लग्नाची तयारी कुठवर आलीये? योगिता म्हणाली. सुरू आहे, मामा करत आहेत, नयना म्हणाली. ती तयारी तर मामा करतीलच ग, पण तुझ्या तयारीचं काय? लग्नात नेसायचा शालू, त्यावर दागदागिने वगैरे घेतलेस की नाही?
माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळी तिच्या सासूनं तिला खरेदीसाठी बोलावलं होतं. मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, साड्या सगळं तिच्या आवडीनं घेतलं होतं. तुला नाही का बोलावलं तुझ्या सासूनं? योगितानं नैनाला विचारलं. नाही ग. नैनाचं मन खट्टू झालं. कमाल आहे बाई. कोणत्या काळात राहते तुझी सासू काय माहीत? योगिता म्हणाली. अगं, पण लग्नाच्या बैठकीत आमचे कपडे आम्ही घ्यायचे आणि त्यांचे कपडे त्यांनी घ्यायचे असं ठरलं आहे ना? नैना म्हणाली. तुला सांगू नैने, आजकाल लग्न ठरलं की लग्नाची सगळी खरेदी सोबत करतात. त्याच बहाण्यानं भेटी होतात. कपडे नसले घ्यायचे तरी तुझी सासू मंगळसूत्र वगैरे तुझ्या आवडीनं घेऊ शकते ना? योगिता आणि नैना बोलत बोलत घरापर्यंत पोहोचल्या. तुझी मामी तरी तुझ्या आवडीनं कपडे घेईल का? मला तर बाई शंकाच वाटते. योगिता हळूच म्हणाली. जाऊ दे, जसं होईल तसं होईल. बरं, चल येते मी. नैना चटकनच घरात गेली. घरातली कामं करताना तिच्या डोक्यात योगितानं सांगितलेल्या गोष्टी फिरत होत्या. योगी म्हणाली तसं खरंच नवऱ्या मुलींच्या लग्नाची खरेदी त्यांच्या आवडीनंच होत असेल का? मामी तर माझ्या आवडीचं काहीच करणार नाही. लग्नानंतर तरी मला माझ्या मनाप्रमाणे जगता येईल का? नैना स्वतःशीच पुटपुटली. एक एक दिवस पुढं सरकत होता आणि लग्नाचा एक एक दिवस जवळ येत होता. एक दिवस सकाळीच संगीता मामी सोपान मामासोबत बाहेर गेल्या. कुठं गेल्या आणि कशासाठी गेल्या हे मात्र नैनाला माहीत नव्हतं. दिवे लागणीच्या वेळी दोघंजण घरी परत आले. त्यांच्याजवळ बऱ्याच पिशव्या होत्या. नैनानं दोघांना पाणी दिलं. नैना, बस इथं. तुझ्या लग्नाचे कपडे आणले, मामा म्हणाले. नैनाला खूप आनंद झाला, पण चेहऱ्यावर कोणतीच भावना न दाखवता ती खाली बसली. मामीनं नैनाला घेतलेल्या साड्या दाखवल्या आणि त्यानंतर स्वतःसाठी घेतलेल्या साड्या दाखवल्या. मामीनं स्वतःसाठी नैनाच्या साड्यांपेक्षा चांगल्या साड्या घेतल्या होत्या. काय ग, साड्या आवडल्या की नाही? मामीनं नैनाला विचारलं. हो, छान आहेत, नैना म्हणाली. मग उद्यापासून ब्लाऊज शिवायला घे. सकाळी लवकर उठून घरातली कामं आटोपून घेत जा, म्हणजे कपडे शिवायला वेळ मिळेल. संगीता मामी तिला म्हणाल्या. तिच्या लग्नाचे कपडे तिला शिवायला लावतेस का? मामा म्हणाले. मग काय झालं? तिला स्वतःलाच चांगलं शिवणकाम येतं, तर कशाला उगी दुसऱ्यांकडं शिवायला टाकायचं? त्या टेलर बायकांनाही नुसता मात चढलेला असतो. वेळेवर तर देतच नाहीत आणि कसंही शिवून ठेवतात. आणि
मी काय म्हणते, तसंही हा आम्हा बायकांचा प्रश्न आहे. त्यात तुम्ही उगीच मध्ये मध्ये लुडूबुडू करू नका. मामी मामावर खेकसल्या. चालू द्या तुमचं, मामा म्हणाले. रात्रीची जेवणं बाकीची आवराआवर करून नैना झोपायला गेली. स्वतःसाठी आणल्या तशा साड्या तरी माझ्यासाठी आणायला हव्या होत्या मामीनं. शालू बरा आहे, पण असा भडक गुलाबी रंग मला आवडत नाही. माझी आई असती तर किती हौशीनं सगळं केलं असतं तिने. मामीनं एखादी साडी तरी माझ्या आवडीनं घ्यायची असती ना. जाऊ दे, लग्नानंतर मला माझं हक्काचं तरी घर मिळेल, जिथं सगळ्या नाही झाल्या तरी काही गोष्टी माझ्या मनासारख्या होते. नैना विचार करतच झोपली. रोजच्यापेक्षा नैना सकाळी लवकरच उठली. घरातलं सगळं आटपून तिनं साड्या फॉल पिको करायला घेतल्या. नैने, आधी माझे ब्लाऊज शिवून तयार कर आणि गळ्यांचे डिझाईन जरा चांगले टाक. थांब, नाही तर मीच तुला डिझाईन सांगते. ते डिझाईनचे कागद आण इकडं, मामी म्हणाल्या. त्यांनी स्वतःच्या ब्लाऊजसाठी खूप वेळखाऊ डिझाईन सांगितले, जेणेकरून नैनाला तिचे ब्लाऊज शिवायला वेळ कमी पडेल. का गं, काय झालं? नैना काही बोलत नाहीये हे बघून मामी म्हणाल्या. या गळ्यांसाठी गोंडे मणी वगैरे आणावे लागतील ना. आणि तुम्ही ब्लाऊजसाठी अस्तर आणलेच नाहीत. मी उद्या जाऊन घेऊन येते, नैना म्हणाली. हो, ब्लाऊज पीसही सोबत घेऊन जा आणि सगळं घेऊन ये. उद्या पैसे देईल मी तुला, मामी म्हणाल्या. मला वाटलं राहू दे म्हणतील. एवढं बारीक काम करायचं म्हणजे किती वेळ लागेल. त्यात घरातली कामं आहेत ती वेगळीच, नैना मनातच म्हणाली. नेहमीप्रमाणे मामी हे सगळं मुद्दाम करताय याची जाणीव तिला होती. तिनं मात्र याविषयी तोंडातून एक शब्दही काढला नाही. नैने, आटोप लवकर, नळ येतील थोड्या वेळात. पाणी भरून ठेवशील. मी जरा बाहेर जाऊन येते, मामी दारातून ओरडल्या. नैना मात्र स्वतःच्या विचारात हरवली होती. तिकडं लीलाबाईंचीही लग्नाची तयारी अगदी जोमात सुरू झाली होती. आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन त्या साड्यांच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. स्वतःसाठी त्यांनी अगदी भारीतल्या भारी साड्या निवडल्या होत्या. आई, अगं, तू किंमत पाहिलीस का साडीची? ममता लीलाबाईंच्या कानात कुजबुजली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.